दशरथ स्वामी इथवर आलास काय नाही भावाला एवढा मोठा दगड इथपर्यंत घेऊन येणं सोपं काम नव्हतं. माझं अंग दुखायला लागलंय, पायही दुखतायत. पण या दगडाच्या ओझ्यापेक्षा मला वाटेत जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्याचा जास्त त्रास झाला. काय बोलले? वाटेत मला गावकरी भेटले, माझ्यावर हसले. मला म्हणाले, एवढा मोठा दगड कुठे घेऊन चाललायस आणि कशाला? मी थांबलो नाही, चालत राहिलो. मी काही ऐकलं नाही, तसंच पुढे चालत राहिलो. वाटेत एक वृद्ध गृहस्थ भेटले. मला म्हणाले, भाग्यवान आहेस, स्वामींनी दिलेलं काम करतोयस. स्वामींनी दिलेल्या कामात आपलंच भलं असतं. मी चालत राहिलो. नंतर पारावरची माणसं भेटली, मला दूषणं द्यायला लागली. मला बोलायला लागली, काय या मेल्याचं नशीब आहे, हा दगड घेऊन चाललाय. मी थांबलो नाही, मी 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 तसाच चालत राहिलो. काही माणसांनी मदत केली, काही माणसं हसले, काही माणसांनी दूषणं दिली, बोल लावले, पण मी तसाच चालत राहिलो. स्वामी, अरे हेच तर आयुष्य आहे. कोणी कौतुक करणार, कोणी नाव ठेवणार, पण माणसाने विचलित न होता कर्म करत राहायचं, ध्येयाच्या दिशेने चालत राहायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी, दगड फुटला आणि त्यात शाळीग्राम आहेत. उचले. हे तुझ्या नशिबात होता. जर तू दगड उचलून इथवर आणलाच नसता तर हे मिळालं असतं का? नाही स्वामी. स्वामी, शाळीग्राम मिळावे म्हणून माझी फार इच्छा होती. आज ती माझी इच्छा पूर्ण झाली. लक्षात ठेवा, भाग्याचं कुलूप उघडतात एक कर्माच्या किल्लीने. अरे मन शुद्ध असेल तर कर्म आपोआप पवित्र होतं, आणि कर्म पवित्र असेल तर भाग्य साथ देतं. देव बाहेर नसतो रे, तो तुमच्या कर्मातून बोलत असतो. देवा, मीही हा अनुभव घेतलाय आणि आज सगळं हे पाहिलं आणि माझ्या मनातला गोंधळ शांत झाला. मी आभारी आहे तुमची. आजवर मी नेहमी ना देव बाहेर शोधत राहील. व्रतवैकल्य, उपास तापास, नियम, मान पान यात अडकून पडले होते. पण देव तर माझ्या भावनेत, माझ्या विचारात, माझ्या कर्मात होता. कपिला ताई, अहो हेच तर समजून सांगते मी तुम्हाला. भक्ती म्हणजे मागणं नव्हे, तर भक्ती म्हणजे स्वतःला शुद्ध करणं. आज स्वामी देवांमुळे मी योग्य वाटेवर आहे. श्री स्वामी समर्थ. सतत बुवाच्या रीला री ओढत गोड बोलते बुवाशी. बुवाचं मन जिंकून अधिकार मिळवायचा हिला, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. हे पाण्याचे संपू दे, बघतेच या सुंदरीला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, स्वामी, स्वामी वाचवा. हो, सगळीकडे दुष्काळ पडलाय स्वामी. स्वामी, काय संकट आलंय, प्यायला पाणी नाही. स्वामी, पाणी द्या स्वामी, पाणी. स्वामी, या संकटावर काहीतरी मार्ग काढा. पाणी हवाय? होय स्वामी, आम्हाला पाणी द्या. बा
अंजली, आता कुठं जायचं ग? ना पाडा, ना पाणी, ना आसरा. तू समधीकडे दुष्काळ पडलाय. नदी कोरड्या, विहिरी कोरड्या, पाण्याचे एक थेंब नाही. दुष्काळ आणि अचानक हे सगळं हिच्यामुळेच झालंय. माझ्यामुळं तू त्या मानवच्या घराला इटाळ केलंस, तसं कुठल्या तरी देवाचा बी इटाळ केला असेल. नाहीतर देवाचा कोप झाला नसता. अहो नाही, असं काय बी नाहीये. आम्ही कुणाचाच अपमान नाही केला. आम्ही तर लोकांच्या भल्यासाठी सगळं. भल्यासाठी बघितलंस, तुझ्या या एका चुकीमुळे आम्हा सगळ्यांना भोगावं लागतं. या आमच्या पोराबाळांना पाणी नाही. त्यांचे जर असेच हाल होत राहिले तर सोडणार नाही तुला. अंजली, खरंच आपण दोषी आहोत का? अन्याय जेव्हा सत्तेचा मुखवटा घालतो तेव्हा न्याय दैवी गर्जनेतून बरसतो. आता सगळं कळतंय मला. हा कोप दुष्काळ नाही, ही तर जाणीव आहे. मग आपण आता काय करायचं? स्वामींशी बोलायला हवं. तिथंच काय ते उत्तर मिळेल. शशिकला, अगं माझ्या उचक्या काही केल्या थांबतच नाहीत बघ. मी दूध घेऊन येऊ का? आण बाई लवकर. आई, हे घ्या. पाणी नाही तर हे पिऊन बघा. अरे देवा, अगं आई, आता तरी माझा ऐक. हा त्रास वाढण्याआधी मला पाड्यावर जाऊ द्या. त्या अंजली सोबत वीट रचू द्या. त्याशिवाय हे सगळं थांबणार नाही. माझा जीव गेला ना तरी चालेल, पण तुला विटाळ होऊ देणार नाही मी. हा हट्ट, हा अंधविश्वास, अगं ह्या सगळ्यामुळे ना गावातल्या लोकांचा जीव जातोय आणि तुला अजूनही त्या विटाळाचं पडलंय. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पाणी आलं. पाणी आलं. सध्या गावाला कळवायला हवं. होय, होय. पाणी हवंय ना, घ्या प्या. स्वामी, अहो हे पाणी दूषित आहे. कसं पिणार? हो, दूषित पाणी चालत नाही. अरे मग दूषित विचार मनात आणि डोक्यात घेऊन जगतात कसे? आधी मन स्वच्छ करा, मग स्वच्छ पाणी मिळेल.
शिव शंकर शंभो. स्वामी हे बघा, पाणी दूषित असो किंवा नसो, मला ताण लागले, मी पिणार आहे. स्वामी देवांचं ऐका. त्यांचा शब्द हा फक्त शब्द नाहीये, तर तो आरसा आहे. आपण कोण आहोत, आपण कसे वागतो हे दाखवणारा आरसा. मानवच्या घरचेच नाही, तर गावातले काही लोकही पाड्यावरच्या लोकांना माणूस म्हणून पाहत नाही, तर त्यांना वेगळं ठरवतात. खालच्या वर्गातले मानतात, त्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करतात. पण पाणी ही केवळ गरज नाहीये, तर ती कसोटी आहे. जिथे तहानलेल्या माणसांकडे पाहून हृदय हालत नाही, तिथे देव, निसर्ग, पाऊसही थांबत नाही. स्वामी देवांनी आज दाखवून दिले, जर पाड्यावरच्या लोकांना पाणी मिळणार नसेल ना, तर ते तुम्हाला कुणालाच मिळणार नाही. तेव्हा आता शहाणे व्हा, हा भेदभाव थांबवा. मानवच्या घरच्यांना समजवा, आणि ते जर ऐकले नाही तर एकत्र येऊन त्यांना बदलायला भाग पाडा. एक लक्षात घ्या, ही शिक्षा नाहीये, तर ही एक संधी आहे आपल्या विचारांना शुद्ध करण्याची आणि माणूस म्हणून पुन्हा उभं राहण्याची. ज्यांना तहान लागले त्यांची वेदना जर आपण समजून घेतली ना, तरच निसर्ग आपली तहान भागवेल. अगं ताई, मी शेजारच्या गावी जाऊन आलो. अगं तिथं अशी परिस्थिती नाही आहे. अरे मुबलक पाणी आहे तिथं. हे बघ, मी पाणी घेऊन आलो अंडावर. दे आईला, दे पाणी दे. देवा, पाहुलास रे. शशिकला, दे बाई पाणी लवकर. हो हो हो. अरे अरे मगाशी मी पाणी आणलं तेव्हा थंड होतं. आता हे अचानक कसं काय उकळायला लागलं? शशिकला, अगं हे तर उकळत पाणी आहे. घ्या. पाहिलं, स्वामींचा कोप अजून ओढावून घ्यायचा असेल ना तर घ्या. चाललो मी. कुठे जाऊ नकोस तू, थांब इथे. मामा, मामा दार उघड. मामा, शशिकला, अगं मरताना तरी मला 2 घोट पाणी मिळेल का ग? आई, आजी, आजी, अजूनही वेळ गेलेला नाहीये. हट्ट सोडा.
स्वामींनी सांगितलेलं ऐका, नाहीतर सगळं हाताबाहेर जाईल. आणि जिथे माणूस माणुसकी नाकारतो ना, तिथे निसर्ग शेवटचा इशारा देतो. श्री स्वामी समर्थ. काय रे फुलांनो, तुम्ही करता का भेदभाव? की मी वरच्या फांदीवरचा, तू खालच्या फांदीवरचा, तुझ्यापेक्षा माझा सुगंध छान, माझा रंग उजळ, तुझा कमी उजळ. अरे माणसांच्या सहवासात राहून सुद्धा तुम्ही माणसांचा गुणधर्म घेतला नाही, याचं आश्चर्य वाटतं आम्हाला. सांगा बरं, कुठलं फुल वरच्या फांदीवरचं आणि कुठलं फुल खालच्या फांदीवरचं? नाही स्वामी, नाही ओळखता येत. कारण फरक नाहीच आहे. अरे देव किंवा निसर्ग फरक करत नाही. त्याच्या घरात सर्व फुलं सारखेच. वरच्या फांदीवरचं फुलही सारखं आणि खालच्या फांदीवरचं फुलही सारखंच. कुठलं फुल कुठल्या फांदीवर येणार यात त्या फुलाचं काही कर्तृत्व नसतं. त्याचप्रमाणे कोण कुठल्या घरात जन्म घेणार यात त्या व्यक्तीचं काही कर्तृत्व नसतं. आणि ज्यात तुमचं काही कर्तृत्व नाहीये त्याचा माज कसला करताय? माज करणाऱ्यांना धडा शिकवायला. स्वामींना काय सुचवायचंय हो? कदाचित भेद करणारा माणूस हा सुगंध गमावतो आणि शेवटी उन्हात कोमेजतो, असं काहीतरी असेल. हो सुंदरा मावशी, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. शिव शंकर शंभो. हिच्यामुळं झालंय सगळं. पाड्यावर पाणी आणायचं होतं हिला, आणि आता अख्खं गाव तहानलेलं आहे. नाहीतर काय, आधीच पाड्यावरच्या लोकांना डोक्यावर बसवलंय आणि आता देवही कोपलाय. हो नाही हो, असं काय बी नाहीये. आम्ही कुणाचंच वाईट नाही केलंय. आम्ही तर लोकांच्या भल्यासाठी सगळं. नमस्कार, नाटक नको करू आमच्या समोर. अहो दादा, आमच्यामुळे दुष्काळ पडला असतं तर देवानं आम्हाला शिक्षा दिली असती की. औदसी ओ ताई, असं नका करू. अहो तिने काय नाही केलं. औदसी जीवच घेते तुझा. सोडा. अहो ताई सोडा तिला. तिला मारू काय पाणी येणार आहे का? कोणी मध्ये पडायचं नाही. सोडा तिला. अहो तिने काय नाही केलं. हे काय झालं? हिने काय जादू टोना केलं की काय? माझा श्वास का थांबतो? इतरांना त्रास द्याल तर तुम्हालाही त्रास सहन करावा लागेल.
गावावर तुमचा कोप झाला हे माझ्या लक्षात आलंय, पण मी तुम्हाला विनंती करते, हा कोप थांबवा. मला यांचे हाल नाही बघवत. उगाच पाड्यावरच्या लोकांसाठी गावकऱ्यांचे हाल नग. हे कुठल्या कोपाचं फळ नाही, हे कर्माचं फळ आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम भोगतोय. मग पाड्यावरचा पाणी प्रश्न कधी सुटायचा? त्याला दुसरा काय मार्ग नाही का?